दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील स्मारक आता जवळपास पूर्ण झाले असले तरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकांमुळे त्याचे भवितव्य गेल्या 7 वर्षांपासून अधांतरी होते। मात्र आज मंगळवारी मुंबई हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्याने या स्मारकाचा मार्ग आता निर्वेद झालाय। मुंबईच्या महापौरांचा बंगला व ती जागा स्मारकाच्या प्रकल्पासाठी घेणे, त्या जमिनीचा वापर बदल अवैधरित्या करणे, जमीन बाजार भावाने घेण्याऐवजी नाममात्र शुल्कावर 99 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर घेणे अशा मुद्द्यांच्या आधारे आक्षेप घेत प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता। स्मारकाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र त्याविषयी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही। जमीन वापर बदलासंदर्भात कायद्याप्रमाणे सूचना हरकतींची रीतसर प्रक्रिया पार पडली नाही। या प्रकल्पामुळे महापौर बंगला हा महापालिकेच्या क्रीडा भवनच्या ठिकाणी उभारण्यात आल्याने नागरिकांचे नुकसान झाले, अशा स्वरूपाचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे मांडण्यात आला होता। अंतिम सुनावणी होऊ शकली नव्हती, त्यामुळे हा विषय गेल्या 7 वर्षांपासून हायकोर्टात प्रलंबित राहिला होता। अखेर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने 24 जून रोजी अंतिम सुनावणी घेऊन आपला निर्णय राखून ठेवला होता। हा निर्णय मंगळवारी जाहीर करताना याचिका फेटाळल्या असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलंय।